ज्यांच्यावर लोकांच्या रक्षणाची जबाबदारी असते त्या पोलिसांनीच खंडणीसाठी अपहरण केल्याचा प्रकार घडलाय। बघा लोणावळ्यात कशी लूटमार झाली आहे। पुणे ग्रामीण पोलिसांच्या 6 पोलिसांना अटक झालेली आहे। पुणेच्या ग्रामीण पोलिसांनी आधी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याने पुणे ग्रामीण पोलिसांना अखेर गुन्हा दाखल करावा लागलेला आहे। लोणावळ्यात पर्यटकांना लुटणारे पोलिसच आहेत। या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय। पर्यटकांना लुटणाऱ्या पोलिसांना अटक झालेली आहे। ग्रामीण पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी अखेर हे बिंग फोडलेलं आहे आणि या प्रकरणी आता अखेर गुन्हा दाखल झालेला आहे। पर्यटकांचं रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असते, मात्र इथे पोलीसच लुटेरे बनलेले आहेत। ग्रामीण पोलिसांकडून हे प्रकरण दाबण्याचा देखील प्रयत्न झाला होता, मात्र पिंपरी चिंचवड पोलीस मात्र सतर्क झाले आणि त्यांनी या प्रकरणी बिंग फोडलं आणि गुन्हा अखेर दाखल झालेला आहे। आणि आपण बघतोय की या प्रकरणामध्ये 6 पोलिसांना अटक झालेली आहे। ग्रामीण पोलिसांकडून हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होता। राज्यात अशा 2 मोठ्या घटना घडल्या। तिकडे नागपूरमध्ये देखील पर्यटकांना लुटलेलं आहे, मात्र लोणावळ्यातलं प्रकरण अधिक गंभीर आहे, कारण इथं लुटणारे पोलीसच निघाले। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांच्याकडनं। दिलीप, अखेर पोलीसच लुटारून निघालेले आहेत, हे 6 पोलीस आहेत, काय अधिक माहिती? आता नेमकं विश्वासाच्या गुन्ह्यावर हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। रक्षकच बनले आहे भक्षक। एका कुटुंब जे ते प्रवास करत होते मुंबई पुणे हायवेनी, जुन्या मुंबईने, तर हे करत असताना कामशेट एरियामध्ये ते आले आणि हे 6 पोलिसांनी त्यांना अडवलं। तुमच्याकडे ड्रग्स आहे असं म्हटलंय आणि तुम्ही बाजूला या, आणि त्याच्यानंतर बाजूला घेतल्यानंतर त्यांच्याकडून जवळजवळ ते खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला। त्यांना त्यांचे किडनॅपही केलं, त्यांना थोड्या अंतरावर घेऊन गेले आणि त्याच्यानंतर जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही तोपर्यंत तुम्हाला सोडणार नाही असं झाले। मात्र हे होत असताना त्याच्याकडे, त्या चालकाकडे जे आहे, त्या कुटुंबाकडे ते नक्कीच दिलीप, कुंपणच शेत खात असेल तर काय करायचं? ज्यांच्यावर रक्षणाची जबाबदारी तेच भक्षक झाले तर सर्वसामान्यांनी कुणाकडे पाहायचं? तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। लोणावळ्यात पर्यटकांना लुटणाऱ्या 6 पोलिसांना आता अटक झालेली आहे। मोठी बातमी आहे।